जय हरी. एकादश स्कंध भाग 175. 17व्या अध्यायाला आज आपण सुरुवात करत आहोत. नाथ महाराज यामध्ये आपल्याला आधी सांगतात की आत्मज्ञान करून घेणं हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं प्रधान ध्येय आहे असं संत सांगतात. पण कोणतीही व्यक्ती समाजाशिवाय जगू शकत नाही. अर्थात ज्या समाजात आत्मज्ञानाला पोषक अशी व्यवस्था असते तो समाज अधिक चांगला असं म्हणायला हरकत नाही. आता आम्ही महिलांनी जर आमचा विचार केला तर आम्ही मैत्रिणी एकत्र बसतो, फोन करतो किंवा गप्पा मारतो जेव्हा केव्हा. पण हे सगळं करत असताना आम्ही प्रापंचिक गप्पा किती मारतो आणि ज्ञानाच्या गप्पा किती मारतो. हिनी असं केलं, ती तसं बोलली, हिनी हे घेतलं, हे कितपत महत्त्वाचं आहे. पण त्यापेक्षाही देह, इंद्रिय, मग आमचे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार याबद्दलचा आम्ही किती विषय काढतो. आणि आमचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी आम्ही काय करतो, किंवा व्यायाम करतो का, मेडिटेशन करतो का, ध्यानधारणा करतो का, मानसपूजा करतो का, मन शांत राहण्यासाठी काय करायला पाहिजे, आजूबाजूचं वातावरण जर गढूळ बनत चाललं असेल तर मी त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. आणि हे करत असताना या सगळ्यांमधलीच मी आणि माझेच हे सगळे, अर्थात माऊलींचा जो दृष्टिकोन झाला होता, हे विश्वाची माझे घरं, मग हा जर आम्हा महिलांचा, आम्हा समाजातील प्रत्येकाचा जो दृष्टिकोन घडत गेला तर मग जे आत्ता अन्याय, अत्याचार, हे जे वाईट गोष्टी घडतात त्या घडणार नाहीत. दुश्मनी एकमेकांबद्दलची घडणार नाही. घराघरामध्ये भांडणं होणार नाहीत. पैशावरून वाद तंटा होणार नाही. आणि मग काय होईल, अरे आपण सगळे एकच आहोत ही भावना निर्माण होईल. म्हणजे हा असा जो समाज, अशी जे वातावरण, अशी जी मैत्री, अशी जी व्यक्ती, जी समाजामध्ये आत्मज्ञानाला पोषक असणारी अशी एक जरी व्यक्ती असेल तर तो समाज चांगला म्हणायला हरकत नाही. आणि आपोआप एक सांगू का, कॉलनीमध्ये एखाद्याने जर प्रयत्न केला की गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड आफ्टरनून, हाय, हॅलो असं म्हणण्यापेक्षा जो कोणी भेटेल, मग तो लहान असो मोठा असो, प्रत्येकाला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी इतकंच जरी आपण म्हणालो, आपण फार काही केलं नाही, पण आपल्या मुखातून नेहमी शब्द जर रामकृष्ण हरी हाच निघाला ना, तर समोरची व्यक्ती, मग ती लहान असो मोठी असो, ते पण आपल्याशी संवाद साधताना पहिल्यांदा काय म्हणणार, रामकृष्ण हरी. मग दुसरी एखादी म्हणाल की हे काय वेडेपणा आहे, रामकृष्ण हरी काय म्हणायचं. पण मग जेव्हा 4 जण म्हणतात तेव्हा मग ते बघणाऱ्याला पण वाटतं, अरे नाही बरोबर आहे, हाय हॅलो म्हणण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणायला पाहिजे. आणि मग हे कुणामुळे झालं, एका व्यक्तीमुळे 10 लोकांचं मन परिवर्तन होतं. आणि मग तिथून एक नाम का होईना आमच्या वैखरी वाणीमध्ये येतं. आणि मग त्याची सवय आमच्या मध्यमा वाणीला लागते, मग पश्चंती वाणीपर्यंत जातं. आणि परावाणीपर्यंत ते पोहोचण्यासाठी प्रत्येकाला सातत्याने ती साधना करावी लागते. तो संपर्क असावा लागतो. म्हणजेच सलोकता, समीपता या सगळ्यांमध्ये जर ही सातत्यता राहिली तर मग भारतीय विचारवंतांनी जो हा दृष्टिकोन ठेवून जी समाजरचना प्रतिपादिली आणि जी नवीन जीवनपद्धती ही वर्णन केली, मग तिला वर्णाश्रम धर्म असं म्हणलं. पण यामध्ये असं काही नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे, नाही, अट्टाहास नको आहे. कोणत्याही समाजात 4 प्रकारची माणसं असतातच. केवळ ज्ञानोपासनेची हौस असणारी, धाडसीपणानं देहावर उदार होऊन दुसऱ्यास मदत करणारी, पैसा अडका, घरदार, शेतीवाडी वगैरे संपत्ती मिळवून देहसुखाच्या नादी लागणारी, आणि चौथी म्हणजे केवळ देहभरण करून जगणारी. अशा हे माणसांचे 4 प्रकार. मग आणखीन आपण काय म्हणतो की यामध्येही प्रकार काय केलेले, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही अशी नावं दिली. कोणतीही व्यक्ती एका वर्णातून दुसऱ्या वर्णात जाऊ शकत असते, परंतु कालांतराने वर्णाच्या जाती बनल्या
आणि मूळ समाजधारणेमध्ये दोष उत्पन्न झाला. हे असं काही कंपल्सरी नसतं की यांनी हे करू नये त्यांनी ते करू नये, पण हे सगळं आम्ही निर्माण केलेलं आहे. आणि म्हणूनच जीवनक्रमाच्या दृष्टीने मानवी जीवनाच्या 4 अवस्था सांगितल्यात. त्यांना आश्रम असं म्हणतात. पहिला ब्रह्मचर्य आश्रम. या आश्रमात जीवनाला उपयोगी पडणारी विद्या संपादन करायची असते. तसंच देहाला आणि मनाला उत्तम सवयी लावून घ्यायच्या असतात. दुसरा गृहस्थाश्रम. ज्यांना विद्या मिळवण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे अशा स्त्री पुरुषांनी जन्मभर ब्रह्मचर्याश्रमात राहिलं तरी हरकत नाही. ब्रह्मचर्याश्रमातून एकदम संन्यासाश्रमात पाऊल टाकणारी माणसं आढळून येतात, पण सर्वसाधारण माणसाचा हा मार्ग नव्हे. आता मला वाटतं आपण बऱ्याच भागांमध्ये त्या लंगोटीसाठी परत स्त्री आली ते उदाहरण घेतलेलं असणार. आणि म्हणूनच ब्रह्मचर्याश्रमानंतर आपल्याला योग्य अशा कुलशीलवान तरुणीशी लग्न करून संसार करावा असं शास्त्र सांगतं. आश्रमात गृहस्थाश्रमाला विलक्षण महत्त्व आहे, कारण दुसरे 3 आश्रम अखेर त्याच्यावर अवलंबून राहतात. इतकंच नाही तर एकंदर समाज सुखी आहे का दुःखी आहे, सुसंस्कृत आहे का असंस्कृत आहे, सज्ञान आहे का अज्ञान आहे, हे ठरवण्यास त्यातील कुटुंब संस्था तपासून पाहाव्या असं शास्त्रज्ञ म्हणतात. आता बघा, पूर्वीच्या काळी किंवा आजही माधुकरी मागतात आणि माधुकरी मागून ते गुरुकुल चालवल्या जातं. माधुकरी मागायला आलेला जो आहे त्याला त्याच्या नावचं ते तेवढं करून ठेवलेलं असतं, ठरलेले असतात ते, त्यांना तेवढं दिलं जातं. मग हे कुठून दिलं जातं? हे गुरुकुल जे चालतं भिक्षा मागून आणतात, माधुकरी मागून आणतात. ते कुणाकडून चाललं जातं? ज्यांचा गृहस्थाश्रम आहे तेच देतात ना. म्हणून गृहस्थाश्रम अतिशय गरजेचा आहे. आणि म्हणून जो आधी गृहस्थाश्रम पाळतो आणि मग नंतर संन्यासाश्रमात पाऊल टाकतो तो मात्र त्याचा अगदी यशस्वी होतो. आणि म्हणूनच ही व्यवस्था आधी समाजशास्त्रज्ञांनी आपल्याला याबद्दलचं सांगितलेलं आहे. गृहस्थाश्रमात देखील जीवनाला एक प्रकारची शिस्त हवी. मध्यम वय झाल्यावर वानप्रस्थाश्रम सुरू होत असल्यानं त्या शिस्तीचा फार उपयोग होतो. वानप्रस्थाश्रमात आत्मानुसंधान ठेवण्याचा आणि वाढवण्याचा अभ्यास करायचा असतो. त्यासाठी प्रपंचाच्या दैनंदिन कृत्यांमधून निवृत्त व्हावं लागतं. आसक्ती कमी होऊन हे अनुसंधान पक्क झालं म्हणजे संन्यासाश्रमात प्रवेश करायचा असतो. पूर्वीच्या काळी असं असायचं राजे महाराजांचं की स्वतःचा केस पांढरा दिसला की लगेच आपल्या मुलाचा राज्याभिषेक करायचा आणि आपण वानप्रस्थाश्रमाला जायचं. आता तो भाग निराळा आहे. आता माणूस रिटायर्ड होतो, निवृत्त होतो, पण परत दुसरीकडे कुठेतरी नोकरी करतोच, तर तो वानप्रस्थाश्रमामध्ये जाऊच शकत नाही. तो परत गृहस्थाश्रमामध्ये जातो. अर्थात ही काळाची गरज आहे, तेही आपण तितकंच लक्षात घेतलं गेलं पाहिजे. तर पुढे यामध्ये आपण जाऊया. ते म्हणजे असं की संन्याशी म्हणजे देहबुद्धी नष्ट झालेला, विकार निर्मूल झालेला आणि सर्व भूतांवर प्रेम करणारा साधू पुरुषच होय. यामध्येही आपण, मला वाटतं मागे एकदा आपण हा दृष्टांत घेतलेला होता की एक संन्याशी होता ज्याला स्त्री देह आणि पुरुष देह यातला काही फरकच कळत नव्हता. तो कित्येक महिने झाडांची पानं, फुलं, फळं असं खाऊन जगायचा. एकदा तो एका गावामध्ये भिक्षा मागायला आला. बऱ्याच ठिकाणी भिक्षा मागितली, असाच काही कालावधी गेला आणि एके दिवशी ज्या घरासमोर भिक्षा मागायला आला ती स्त्री जेव्हा भिक्षा द्यायला आली ती अतिशय सुंदर होती, तरुण होती, खूप सुंदर होती. आणि यांनी कधी स्त्री देह पाहिलेला नव्हता. तर तिचं पोट खूप समोर आलेलं होतं, पोट खूप मोठं होतं तिचं. मग याला ते वेगळं वाटलं असं काहीतरी बघण्यावरून. आणि या संन्याशाने विचारलं होतं की तू कोण आहे? ती म्हणे मी स्त्री आहे. स्त्री?
हो बाई आहे मी, बाई. ए बाई, हे तुझं पोट असं समोर का आलं? ती म्हणाली, याच्यामध्ये माझं बाळ आहे. तुझं बाळ आहे? बरं. मग ते बाळ कुठे आहे? ती म्हणाली, आतमध्ये आहे, पोटामध्ये. दिसत नसतं ते. हो का? मग त्यांनी तिच्या स्तनांना हात लावून विचारलं, हे काय आहे? ए बाई, हे काय आहे? ती म्हणाली, हे स्तन आहे. म्हणे, हे कशासाठी असतं? तर ती म्हणाली, हे जे पोटातलं बाळ आहे ना, त्याचं अन्न आहे, त्याच्या दुधाची व्यवस्था आहे ही. असं म्हणल्याबरोबर त्या संन्याशाने त्या स्त्रीच्या पायावरच डोकं टेकवलं आणि तो म्हणाला, आजपासून तू माझी गुरु. ती तरुण घाबरली. तरुणी होती ती, नवीन नुकतंच लग्न झालेली, गरोदर असणारी. ती घाबरली. एवढा मोठा साधू सत्पुरुष पायावर लोटांगण घालतो. ती म्हणे, ओ बाबा बाबा, असं करू नका, असं करू नका. मी कशी गुरु हो म्हणे तुमची? तुम्ही एवढे विद्वान आहात, मोठे आहात, वयस्कर आहात. तो म्हणाला, बाई, तू मला सांगितलं, अगं जे पोटातलं बाळ दिसत नाही, तो बाहेर यायच्या आत त्याच्या दुधाची व्यवस्था करणारा हा परमात्मा आहे. तर मी कशाला गावोगाव फिरतोय आणि भिक्षा मागतोय? तो जर बाळ जन्मायच्या आधी त्याच्या दुधाची, त्याच्या अन्नपानाची व्यवस्था करतो, मी तर जन्मलेलो आहे. मग तो नाही का मला व्यवस्था करणार? तो नाही का मला देणार? आजपासून तू माझी गुरु. आणि म्हणून हे जे खऱ्या अर्थाने संन्याशी आहेत, ते म्हणजे त्यांची देहबुद्धी नष्ट झालेली असते, विकार निर्मूल झालेला असतो आणि सर्व भूतांवर प्रेम करणारा तो खरा साधू पुरुषच होय. जो मनुष्य लहानपणापासून आश्रमांचे नियम बरोबर पाळल, त्याला वाढत्या वयाबरोबर आपोआप आत्मज्ञान होईल, याबद्दल संशय बाळगायचं कारणच नाही. परंतु काळ बदलल्यावर वर्णाच्या जाती बनून समाजरचनेत दोष उत्पन्न झाले. त्याचप्रमाणे आश्रमांचं मूळ तत्त्व आणि स्वरूप लोपलं. अर्थात जीवनातील शिस्त एक नाहीशी तरी झाली, किंवा जिथे उरली तिथे तिला विकृत स्वरूप प्राप्त झालं. हे सगळं सांगण्याचा हेतू असा की आत्मज्ञानाची तहान असलेल्या माणसानं आपल्या जीवनात वर्ण आणि आश्रम दोन्हींची तत्त्व आचरणात आणली पाहिजे. या तत्त्वांचं सविस्तर वर्णन नाथांनी 17व्या आणि 18व्या अध्यायात केलं आहे. तो विषय आपण उद्याच्या भागात घेऊया. जय हरी.